गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईमधील 20% हॉटेल्स बंद. पुढील 3 दिवस असा तुटवडा राहिला तर 50%पेक्षा अधिक हॉटेल्स बंद राहणार. तर बंगळुरू शहरामध्ये उद्यापासून हॉटेल्स बंद. गॅस तुटवड्याचा औद्योगिक क्षेत्रावरती गंभीर संकट. संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, कोल्हापूरमध्ये अनेक कारखान्यांना फटका. ऑटो, फार्मा, पोलाद उद्योग अडचणीत. उत्पादन ठप्प होण्याची भीती. आखाती युद्धामुळे सरकारकडून एस्मा कायदा लागू. घरगुती गॅस, वाहनांचा सीएनजी, घरगुती पाईप गॅसला प्राधान्य. उद्योग, लघुउद्योगांना गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमामध्ये 3रं स्थान. आखाती युद्धावरती अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची चर्चा. युद्धविरामाच्या संदर्भात बोलणी. युक्रेनच्या मुद्द्यावरही संवाद. छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीमध्ये राडा. ठाकरे सेनेचे सदस्य पळवल्याचा आरोप करत अंबादास दानवेंनी पकडली भाजपच्या कल्याण गायकवाड यांची कॉलर. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून पोलीस हवालदाराला लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण. 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल तर 3घांना अटक. जखमी पोलिसावरती उपचार सुरू. विश्वविजेता कर्णधार सूर्यकुमार यादवचं चेंबूरमधल्या घरी जल्लोषात स्वागत. भारतासाठी सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकल्याचा आनंद. आता 2028चा विश्वचषक आणि ऑलिम्पिक गोल्ड हे पुढचं लक्ष. सूर्याची प्रतिक्रिया. आणि विश्वविजेत्या टीम इंडियावरती बक्षिसांचा वर्षाव. बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांच्या बक्षिसांची घोषणा. फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत T20मध्ये भारत 3ऱ्यांदा जगज्जेता. नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण